नमस्कार मित्रांनो, लर्न इंग्लिश थ्रू मराठी या चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आजचा आपला विषय आहे व्होकॅब्युलरी. तुम्हाला जर पुढचे नेक्स्ट लेवल, नेक्स्ट स्टेप करायची असेल किंवा नेक्स्ट लेसन तुम्हाला शिकायचं असेल तर तुमच्याकडे व्होकॅब्युलरी म्हणजे शब्दसंग्रह असणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्हाला ही व्होकॅब्युलरी 1 मी लिहून देत आहे, टाईप करून दिलेली आहे. ही तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून ठेवायची आहे. पहिला तर आहे कंप्लीट मराठी बाराखडी. ही मराठी बाराखडी आहे. क चा इंग्लिशमध्ये कसा उच्चार होतो, ख चा कसा उच्चार होतो किंवा त्याची स्पेलिंग्स कशी लिहितात हे इथे दिलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला स्पेलिंग्स बनवायला इझी जाईल. सो ही अ ते न्य पर्यंत आहे. ही पुढची आहे ट ते न्य. व्हिडिओ पॉज करून तुम्ही हे नोट डाऊन करून ठेवू शकता. पुढे आहे प ते श, त्याच्या पुढे श ते न्य. सो इंग्रजीमध्ये उच्चार कसे आहेत, कोणते स्पेलिंग्स आहेत हे तुम्हाला इझिली समजू शकेल. तो शब्दसंग्रह. शब्दसंग्रह म्हणजे एखाद्या भाषेतील शब्दांचा संग्रह. जितका शब्दसंग्रह समृद्ध असेल तितकेच वाचन, लेखन, ऐकणे, बोलणे अधिक प्रभावी होते. नवीन शब्द शिकल्याने विचार स्पष्टपणे व्यक्त करता येतात आणि भाषेचे ज्ञान वाढते आणि आपल्याला इंग्लिशचं ज्ञान वाढवायचं आहे. म्हणूनच स्पेलिंग्स हे लक्षात ठेवायला हवेत. सो हे डेज ऑफ वीक्स दिलेत, आठवड्याचे दिवस. सो इंग्लिशमध्ये म्हणतात डेज ऑफ वीक्स. वर्षातील महिने इंग्लिशमध्ये म्हणतात मंथ्स ऑफ इयर. रंगांची नावं दिलेली आहेत, भरपूर रंगांची नावं दिलेली आहेत. इथे बघा, राखाडी ग्रे, गोल्डन सोनेरी, चंदेरी सिल्वर. आता इथे एंडला बघा, तांबडा म्हणजे क्रिमसॉन, कास्य रंग म्हणजेच ब्रॉन्झ आणि तांबूस म्हणजे कॉपर. म्हणजे तुम्हाला यातला फरक लक्षात येईल, तांबडा, कास्य रंग आणि तांबूस. सो फिकट बोलायचं असेल तर लाईटचा यूज होतो, लाईट ब्ल्यू. गडद बोलायचं असेल तर डार्क ग्रीन बोलतात त्याला, गडद. फिकट हिरवा बोलायचं असेल तर लाईट ग्रीन. परत गडद लाल बोलायचं असेल तर डार्क रेड. पुढे आहे फ्रुट्स नेम. हे फ्रुट्स नेम्स तुम्हाला दिलेले आहेत. 40 फ्रुट्स नेम्स दिलेले आहेत इथे. व्हिडिओ पॉज करून तुम्ही ते बघू शकता, लिहून घेऊ शकता. हे फ्लॉवर्स नेम आहेत, रोज, लोटस, सनफ्लावर. बऱ्यापैकी आपण मराठीमध्ये नाही बोलत, इंग्लिश मधलेच जे रोजच्या वापरात आपण शब्द वापरतो ह्यातले, रोज किंवा लोटस, सनफ्लावर, जास्मिन. 40 असे मी दिलेले आहेत प्रत्येक शब्दसंग्रह, की जेणेकरून तुमचा शब्दसंग्रह वाढेल. हे बर्ड्स नेम दिलेले आहेत. इथे बघा, कोंबड्याला रूस्टर देखील म्हणतात इंग्लिशमध्ये. हंसला स्वॉन, खंड्या पक्षी, किंगफिशर, घारला काईट. हे अजून दिलेले आहेत 50. हे इन्सेक्ट्स नेम आहेत. पुढे व्हेजिटेबल नेम्स आहेत. व्हेजिटेबल नेम्स तर डेलीच्या वापरात आपल्याला खूपच उपयोग होतो आणि पुढे जे आपण सेंटेन्सेस बनवणार आहोत किंवा पुढचा लेसन जो आपण शिकणार आहोत, सो हेच वर्ड्स यूज करून ते आपण लेसन्स तयार करणार, शब्द तयार करणार किंवा वाक्य तयार करणार आहोत. कढीपत्ता, कडीलिंब, पुदिना, मिंट, रॉ पपया, रॉ जॅकफ्रूट. रॉ चा उच्चार कधी होतो, एखादी जर कच्ची वस्तू असेल तर त्याला म्हणतात रॉ. रॉ पपया म्हणजे कच्चा पपया. किंवा कैरीला जर रॉ बोलायचं असेल तर रॉ मँगो म्हणजे कच्ची कैरी. हे डाळींचे प्रकार आहेत. हरभरा, चिकपी, चणा, बेंगल ग्राम, मूग ग्रीन ग्राम. ग्राम म्हणजे मोस्टली डाळीला असा उच्चार करतात. उडीद, जसं आपण बोलतो ना उडदाची डाळ, तसं उडीद, ब्लॅक ग्राम, उडीद डाळ. स्प्लिटेड ब्लॅक ग्राम. स्प्लिट म्हणजे तुटलेली, अर्धी झालेली. मसूर, रेड लेंटिस. तूर, पिजियन पी. कुळीथ, हॉर्स ग्राम.
पुढे दिलेले आहेत मसाल्याचे प्रकार. हळद, टर्मरिक, रेड चिली पावडर, कोरिएंडर, धणे, क्युमिन, मस्टर्ड सीड, फेनुग्रीक सीड, फेनल सीड, कॅरम सीड, सिसेम सीड, ब्लॅक पेपर, क्लोव्स, cinnamon, cardamom, bay leaf, asafoetida, nutmeg, mace, poppy seed, खसखस, black sesame, curry leaves, सुंठ, केसर, सॅफ्रॉन, जिरे पावडर, क्युमिन सीड, गरम मसाला बोलतात इंग्लिशमध्ये, सांबार मसाला, गोडा मसाला, हे काय आहे ते सेमच वापरतात. युटेन्सिल्स म्हणजे भांडी. सो भांडी देखील फार जे आपल्या नजरेत पडतात रोजच्या जीवनात. सो मग आपल्याला एक लक्षात येईल की अरे ह्याला इंग्लिशमध्ये हे म्हणतात. इथे नाईफ बोलतात, केचा उच्चार सायलेंट असतो. फोक, काटा, आरचा उच्चार सायलेंट असतो. भांडे, वेसल, झाकणाला लीड म्हणतात, लीड. गॅस, स्टोव, टोंग, चिमटा, टोंग. रोलिंग बोर्ड, पोलपाट, रोलिंग पिन, लाटणे. स्ट्रेनर, ग्रेटर, खिसणी, ग्रेट करणं. टीपॉट, केटल. अंडज आणि फेटायला जे येतं स्टीलचं त्याला म्हणतात विस्क. चॉपिंग बोर्ड, बशी, कप मधली बशी तिला सॉसर म्हणतात. आणि नॉर्मल जी आपली असते तिला म्हणतात प्लेट. आणि कप मधली बशी असते तिला खास सॉसर म्हणतात. पिलर, मेजरिंग कप, डस्टबिन, थर्मस, फ्लेक्स, डब्बा, स्टोरेज कंटेनर. आता हे घरातले जे हॉल मधल्या वस्तू आहेत ना त्यांची मी नावं दिलेली आहेत. सोफा, चेअर, टेबल. म्हणजे ह्याच्यापैकी तुम्हाला समजेल की बरेचसे शब्द आपण जे इंग्लिशमध्येच वापरतो. लॅम्प, सिलिंग लाईट, फुले, बुकशेल्फ, मॅगझिन, कुशन, ब्लँकेट, टोपली, बास्केट. हे बेडरूमच्या थिंग्स आहेत. बेडरूम मध्ये काय काय असतात. पांघरुण, क्विल्ट, ब्लँकेट जाड असतं आणि नॉर्मली जे पांघरुण असतं आपण घेतो त्याला क्विल्ट म्हणतात. आणि कम्फर्टर म्हणजे रजई. हँगर, क्लोथ, चार्जर. भले आपल्याला हे शब्द आपण नेहमीचे वापरात वापरतो. कार्पेट, कर्टन्स, पडदे. पण ते स्पेलिंग्स देखील तुम्हाला लक्षात हव्यात. हे बाथरूम थिंग्स. नळ, टॅप, शॉवर, सोप, मग. फ्लोर क्लीनर, हँड सॅनिटायझर. क्लोथ ड्रायिंग स्टँड, कपडे वाळत घालण्याचा स्टँड. क्लोथ पिन्स म्हणजेच कपड्याला लावायचे चिमटे. वॉटरिंग कॅन, पाणी देण्याचं कॅन. ब्रूम म्हणजे झाडू. रेलिंग, कठडा. रूफ, छप्पर. बघा स्विंग, फेन्स, कुंपण. जे माहित नाहीत नॉर्मली ते मी सांगते. टेलिस्कोप, रेन वॉटर पाईप म्हणजे पावसाचे पाणी वाहण्याची नळी. शेड नेट, सावलीचे जाळे. आयर्न गेट म्हणजे लोखंडी गेट. सिमेंटची फरशी म्हणजेच कॉन्क्रीट फ्लोर. पवनचक्की, विंड मिल. सौर कुकर, सोलार कुकर. हे व्हेकल्स नेम दिलेले आहेत. हा जर तुम्हाला लेसन आवडला असेल तर शेअर, लाईक, सबस्क्राईब करा. आपल्याला ह्याच लेसनवरून ह्याच वोकॅबलरीवरून पुढचे सेंटेन्सेस बनवायचे आहेत.